संसार लक्ष्मी रूपणामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चालत असताना अर्जुनाला बुद्धी भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जगाच्या कल्याणासाठी मुखातून हा जो गीतेचा संगम आहे, उगम आहे, तो जीवाचं कल्याण आहे. कृष्ण परमात्म्याने अवतार का घेतला आणि प्रगट का झाले, साकार का बनले, कृष्ण नाव का आलं, त्यांचं हे कार्य होतं की जी बद्धता आहे आणि जी दुःखमयता आहे जीवाला, अनादिकालचं जीवापाशी जे अज्ञान आहे आणि बुद्धीचा आणि मनाचा जो ओढा देहाकडे आहे, भगवंताकडे आहे. भले परमार्थ करो, भले यात्रा करो, भले कर्म करो, पण त्या बुद्धीला तो कळत नाही आणि दुसरं ती तिकडे वळत नाही. दोन टप्प्यात परमार्थ याचा की ती बुद्धी, ते मन किंवा तो प्रमादाची त्या सगळं कळतं. सुख दुःख देह नाती गोती प्रपंच, पण एक वस्तू कळत नाही, ते परमात्मा. आणि त्या परमात्म्याला कळण्यासाठी संत आहे आणि ग्रंथ. ज्या जीवाला भगवंताची ओळख नाही आणि ज्या मनाला आत्मसुखाची गोडी नाही, ते मन गोड होत आणि विषयामध्ये राहत. भगवंतात मन राहत नाही, त्याचं नाव बंधन. मन विषयाकडे जात, त्याचं नाव भ्रम. आणि मन स्वतःला न जाणता जगाला जाणतो, त्याचं नाव भेद. परमात्म्याला जाणणं, परमात्मा आहे ते कळणं आणि परमात्मा स्वरूप होणं, त्याचं नाव अभेद. आणि अभेदाचं ज्ञान वेदातून आहे, हे संताच्या मुखातून आहे आणि त्याची जाणीव साधकाच्या हृदयातून आहे. त्यामुळे श्रवणाचं बल. श्रवण भक्तीमध्ये परमशक्ती आहे. तुमच्या संसारात शक्ती नाहीये. तुमचा संसार दुःखमय आहे. प्रारब्धाच्या भोगासाठी आपण इथं आलो. एकच वाक्य लक्षात ठेवायचं या मृत्यूलोकात प्रत्येक जीवानं, की माझा भोग संपवायचा आहे, त्यासोबत अज्ञान पण संपवायचंय. पण भोग संपतो आणि अज्ञान वाढतं. या दोन गोष्टी व्हाव्या आहेत. प्रारब्धाचा भोग भगवंत तुमच्याकडून संपवून घेतोच, पण तुमचं अज्ञान संत संपवतो, भगवंत नाही. म्हणून भगवंतापेक्षा स्थान श्रेष्ठ संत. आणि कळणं जरुरीच आहे की संतांच्या संगतीमध्ये काय काय होत, संत काय देतात आणि काय हिरावून घेतात. जसं छोट्या बाळाची घाण आई काढती, तसं संत ह्या जीवाची अनंत जन्माची घाण काढतात. बोधाच्या गंगेनं जीवाची अनादिकालचं अज्ञान आणि जगताचं भान, देहाची जाण संत बोधानं बंद करतात. मग आपण शांत राहतो आणि आपण अनंतापाशी येतो. तुम्ही जे म्हणता श्री अनंता मधुसूदना म्हणलं म्हणून तुम्ही आलात असं समजून गैरसमज करू नका. आलात का? श्री अनंत म्हणलं की अनंतापाशी आलात का? बरोबर आहे का? चुकत माझं? बरोबर. शेवटी जाऊ शकत. हा, श्री अनंता मधुसूदना, त्याच्या संबंध करायला संत लागतात आणि मनाला तोंड लागतं. हे बिनकामाच त्या काही कळत नाही म्हणत ते. बरोबर आहे की नाही? येड रस्त्याने फिरत, कुणाला बघत आणि कुणाशी बोलतात, मग त्याला जग येड म्हणतात.
आणि अज्ञानी जीवाला संत येड म्हणतात. सेम टू सेम. बरोबर आहे ना? येड बोच करून फिरतो. लोक म्हणतात येडे हो, पागल आहे. संत म्हणतात हे पण पागल आहे, कारण त्याला फक्त खोटं कळायलंय. दृश्यामध्ये अडकलाय जीवात्मा आणि देहाला धारण केले परमात्मा. परमात्मा हा देहामध्ये गुंतलेला आहे. त्याचं नाव लिंग देह. त्या लिंग देहाच्या मध्ये असलेलं मन आणि बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्या अहंकाराने देहाचा अहंकार धारण केलाय. अंजळाला प्रेम केले मनानं. भगवंताचं प्रेम राहिले आणि भगवंताची जाणीव बंद आहे आणि भगवंताचं कळणं नाहीये आणि भगवंताची सत्ता माहित नाहीये, म्हणून तो जीव पागल आहे. संसारानं पागल झालाय आणि दुःखानं ग्रासून गेलाय, मोहानं फसून गेलाय आणि वेदांतानं जागा झालाय. गुरुनं त्याला मोकळं केलंय आणि सत्संगात तो आलाय. वरदहस्त गुरुचा त्यालाय. पण एकदा ऐकलं, महिन्यावर खाडे हे केले तर हातात ज्ञान टिकत नाही आणि आपला आयुष्याचा मेळ बसत नाही. देह सोडायचा हे विसरायचं नाही आणि प्रारब्ध संपाल तो दिवस माहित नाही. ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध संपल त्या दिवशी तुम्हाला देह टाकावं लागल. त्याची आठवण केल्यावर वैराग्य शिवतं तुम्हाला आणि आत्मधन मिळतं. मी कोण कळतं आणि स्वरूपाची प्रतीती, स्वरूपाची स्थिती प्रगट होती आणि नारायणाची भेट होते. संपलं परमाण, संपलं श्रवण, संपलं. काही करा, ऐकायचं नाही, सांगायचं नाही, अनुभवायचं आणि त्या अनुभवात जगायचं. देह आहे का, गेला का, पडला का, जाणार का नाही, काही संबंध नाही. तर त्याची भीती कशाला? जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून अज्ञानाचा ऱ्हास होतो आणि भगवंताचा स्पर्श होतो, जीवनमुक्त महात्मा आपल्या ईश्वरात लीन होतो, तेव्हा देह कुणाचा त्याला चिंता नसते. ती काय करायला, ते कशासाठी आला, त्याला कोण जग काय म्हणायलं, काही देणे घेऊन नसतं, कारण तो देहात नसतो. तू देहाहून भिन्न आहे, तू विदेही झाला. त्याची वृत्ती, त्याचं अंतःकरण आणि त्याची बुद्धी त्या भगवंताला समर्पित आहे आणि तो ईश्वरामध्ये एक रस आहे, कारण त्या पदाला तो प्राप्त आहे, आत्मपद. त्या पदावर तो निवांत आहे, एकांत आहे, तो शांत आहे, त्याच्यामध्ये वेदांत आहे. म्हणून तो आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे. देहात स्थित नाही तो, जडाचं भान नाही त्याला. त्याला त्या ईश्वराचं भान आहे, सच्चिदानंदाचं. आणि भावी, ईश्वर म्हणजे सच्चिदानंद आहे, आकार म्हणजे ईश्वर नाही. ज्ञानाचं वैभव आहे. आकारासोबत त्याचं प्रेम आहे, पण निराकारासोबत त्याचं ऐक्य आहे. कुठे तर स्थित आहे निराकारासोबत. ही भक्ती श्रेष्ठ आहे, ही मुक्ती घनदाट आहे आणि हे ज्ञान इथे येते. कुठं बी नाही तर इथेच ज्ञान, भगवंताचं भान आहे, आत्मत्वाची जाण आहे, तो स्वतः भगवान आहे. वाद असतो. म्हणून आपल्या आयुष्याची तपश्चर्या, मला काल सांगितलं की आपल्या आयुष्याचे श्वास संसाराकरता व्यसन व्यर्थ आहे आणि त्याच्या हातामध्ये शेवटी अनर्थ आहे.
त्याने संसारातून बाहेर आला आणि काही काळ परमार्थाला दिला आणि त्या काळात अध्ययन झालं आणि त्या ठिकाणी साधूचं आगमन केलं, तर त्या ठिकाणी मुक्तीचा प्रसंग आला. तो धन्य जीव झाला ज्यानं साधूच्या सोबतीत आयुष्याचे क्षण वेचले. त्याची साधना अध्यापर्यंत गेली. त्याचा प्रमाता सिद्ध झाला. त्याच्या अंतःकरणाचा गुरुनं बात केला आणि अबाधित परमात्मा बुद्धीशी समरस झाला. साधक धन्य झाला. संताची लेवल आली. आपल्या पदी बैसविले. एक सांगते आणि थांबते. जेव्हा मला कळत होतं, आम्हाला काकडा आवडायचा खूप आणि ते चाली वगैरे आम्हाला येत नव्हतं. कारण आमच्या सोबत ते लोक नव्हते, वेदांती लोक आमच्या सोबत, भजने माझ्याकडे नव्हतेच. आणि हृदयाचा वाद होतो ती मुक्ती, जे हृदय विषयाकडे जात ती सक्ती. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका. चित्त एकरूप करा. आणि वासुदेव म्हणजे कणाकणा त्याचा वास आहे, त्याचं नाव चित्त आनंद आहे, ते तुम्हाला सांगणार आहे ते ऐका. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवून. बघा ते पिकेल काय माहिती येत नाही आम्हाला. ऐका, खूप सुंदर वासुदेव. आंधळे, बांगडे, वैरा, जोगी, सर्प, जात, तू तो कळालं. बाप्पा म्हणलं, मोह सर्प डंकाला करू काय. बाप्पा, पूर्वजन्मी पाप केले ते मी बहुविस्तारिले. मी पाप केलं माझ्या समोर आलं, हा आपण कबूल करतो. पूर्वजन्मी पाप केले ते मी बहुविस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमी रखून दिली. 84 लक्ष येऊन भोगिता दुःख भोगिले. 84 मध्ये फिरत आलो, दुःखच भोगले. आता संत भेटले, आता दुःख संपलं, अज्ञान तुटलं, भ्रम सुटला, परमात्मा भेटला आणि वासुदेव कळाला. राम 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 स्मरादी. डोळा वडान पाऊल टाकला की राम या. कारण तो राम आते आणि तो राम माझं स्वरूप आहे आणि तो राम बाहेर बघायचा नसतो. भक्तीसाठी बाहेर आहे, पण प्राप्तीसाठी आत आहे, कळण्यासाठी श्रवण आहे आणि त्याच जाणीव होण्यासाठी संत आहे. त्या रामाची अनुभूती म्हणजे ज्ञान, त्या रामाला पाहणं म्हणजे भक्ती आणि त्या रामासाठी कार्य करणं म्हणजे कर्म. पण रामाची ओळख हा स्वधर्म. कुठं कळते बायकरा वाटतं फुलं व्हायला अंगणात की झालं तसं असतं का. त्या रामाची ओळख आणि प्रतीती म्हणजे ज्ञान. तो राम आपल्या आत आहे आणि तिथं बुद्धी नाहीये, मग तो राम. बुद्धी देवापाशी नाही का. तिला खोटं आवडतं, भांडायचं कळतं. भगवंत कुठं कळतो. ज्या बुद्धीला भगवंत कळतो ती बुद्धी ब्रह्म आहे, आणि ज्याला विषय कळतो ते पाप आहे. बुद्धीतलं पाप दिसणार नाही ते पण असतं. सूक्ष्म रूपानं पापाच्या संगतीने आणि पापाच्या शक्तीनं मनाचा आणि देहाचा संबंध ते अज्ञान करून देत. त्याचं ना पाप. आणि ते संबंध संताला पटत नाही, ग्रंथाला पटत नाही, गीतेला आवडत नाही. आणि गीतेचा जेव्हा निरूपणाचा काल येतो आणि श्रवण घडत तेव्हा देहाचा संबंध उडतो. अभि तुम्हाला एक सांगते की जेव्हा श्रवण येतं आपल्याकडे, जेव्हा साधू मिळतात, एक मिनिट, खूप छान चिंतन आहे. आणि काय मनन म्हणजे काय, आत्मचिंतन म्हणजे काय, आणि स्वरूपाचं प्रगटीकरण म्हणजे काय, हा ज्ञानाचा मार्ग आहे.
हा बोधाचा रस्ता आहे, हा वेदाचा ठिकाणी वेदाचा गाभा आहे. जसं दुधाचा गाभा लोणी आहे, तसं वेदार्थ म्हणजे मी कोण आहे. म्हणजे मग बुद्धीला मी कोण कळतं, तिथं सगळं सगळं जळतं. मोह, पाप, भेद, वासना आणि त्याचं असणारं मूळ अज्ञान संपत. आणि ते संपवण्यासाठी आपण ह्या देहात आलो आणि मृत्यू लोकात जन्म दिला परमात्म्यानं. कारण आता तरी मला ओळखला, हा माझ्याकडे येईल आणि मला जाणल आणि मला प्रेम करल. प्रेम देहाशी आहे, प्रेम पदार्थाशी आहे, प्रेम नात्याशी आहे, प्रेम पांडुरंगाला आहे का? त्याचं प्रेम पांडुरंगाचं त्याच्या तोंडात नाम संपत नाही. बघा गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, मुक्ताबाई, तकुबाई नाहीत का? त्यांची गौरी विठ्ठल म्हणते, तर तोंड नाही का? मग इथं तोंडच म्हणत नाही विठ्ठल. म्हणजे जे आम्हाला मानून घेतात, जे ज्ञानावर समरस होतात, जे संतांच्या संगतीत राहतात, हे जीवन मुक्त होतात. बस मला एवढं सांगायचं. आपल्या विषयाकडे यायचं. संसार वृक्ष काय आहे? त्याचं मूळ मी परब्रह्म आहे. त्याच्या फांद्या खाली वरी मध्ये आहे. त्याच्या उंच उंच टोकाला तो लोक आहे आणि त्याच्या शेवटचा लोक मी आहे. माझ्या पुढे काहीच नाही असं परमात्मा कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगायले आणि अर्जुन ऐकायला. वेदाचं ज्ञान सांगायला भगवंत आले, कारण हे ज्ञान जगात नव्हतं. म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला आणि कृष्ण नाव त्यांना दिलं. ते कृष्ण 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 विखे तर नाव आहे वय. रूप गे माय बरी दिसे नाही, जवळ आहे पण भेटे नाही. प्रमाण दिलेत किंवा दिले असं नाही. पण मला एवढं कळत नाही, त्या म्हणणारा बी कळत नाही अरूप म्हणजे काय. तिथं महाराजाकडे जात नाही विचारायला, जाऊ की नाही? तुम्ही म्हणतात तर ते सांगा महाराज. अरे सांगणारे संत गुरु असतात, दुसरं कोणी. जेव्हा आपण पांडुरंगाचं भजन घेतो ना, माझे चित्त तुझे पाय, माझं चित्त देहापाशी पांडुरंगा, मी काय करू? मग तुला आळवतो चित्त बाहेर काढ. राहू ऐसे करी काय धरणी यावाय, माझ्या हाताला धरण रे, तू धरावं. भवातारी दातार, हे भवसागर तू तार माझ्या हाताला धर. ही नदी वाहून चालली, नाका डोळ्यात पाणी चाललं, त्याचा वरी काढणार तू ये. मी शेंडी सगड बुडायलो, तू धाव. पांडुरंगा मला पाव. माझे चित्त तुझ्या पायापाशी राव ठेव. माझे चित्त पळायले, माझे चित्त चंचल आहे, माझं चित्त विषयात आहे आणि माझं चित्त भ्रमात आहे. तुझ्या ज्ञानात येऊ दे, तुझ्या पायापाशी राहू दे. त्याचा पाय म्हणजे आत्मापाद. चित्त तुझ्यापाशी नाही ना. माझे चित्त तुझे पाय, राहू ऐसे करी काय धरणिया बाई. भवतारी दातार, चतुरा तो शिरोमणी, गुणरावण्याचे खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. पाहे गुंतलोणीनता, तुला जाणलं नाही म्हणून कोणतं. पाहे गुंतलोणीनता, तुला सो माझी चिंता. तू काठे मका पायी आता
मनी माझा पांडुरंग, माळीचा मनी आहे शेवटचा परब्रह्म, माझा आहेस तू प्राण सखायस, विठोबा दाता आहेस ज्ञानाचा, परब्रह्म विटेवर आहे, दुसरं मला काही लागत नाही. कारण भावसागरातून तरुण नेणारा माझा पांडुरंग सावळा तुळशी बुक्क्याचा आहे, धनाचा न सोन्याचा, काही मागत नाही लेकराला त्याच्या, माझ्या उंडीत नाही माझ्या वाटीत नाही, काहीच नाही. कसलं परब्रह्म आहे मनमोहक, आणि आमच्या मराठवाड्यामध्ये आहे, कर्नाटकात नाही. आमच्याकडे पांडुरंग आणि आमच्याकडे गुरुजी, तुमच्याकडे काय आहे भन्नाट, चकिंग बुकिंग करू द्या है की नाही? डर नाही का देऊ? सच बात सच. पायापाशी घेतो, आलिंगन देतो, भक्ताला हाताला हात देतो, आणि संताला जगासाठी ज्ञान देतो, आणि वाट म्हणतो. देतो की नाही? काही कळत नव्हतं बाई भाभी, चतुर आणि फितुरा म्हणायचं ना. मग गुरुशेपणाचं भजन केलं ना, काय कळत नव्हतं. पण जेव्हा श्रवणाला सुरुवात झाली, एकाशाने म्हणून राहायचं, महाराज मध्ये बसायचे, विना घेऊन डुलायचे, डोळे बांध, आणि ज्याचे त्याचे अभंग ठरलेले, हे संपला किती येते सांगा, तू म्हणून तू चाल घे, अभंग एक बारीनं म्हणायचे, इकडचे तिकडचे तिकडचे. गुरुजीचा मठ आहे ते, नियमबद्धता सगळं टकाटक. नात्यासाठी जिथून फेकून गिटून चाललं, हृदय फाटून चाललं, हे नातं नको देवा, तुझं नातं हवंय, तुझं प्रेम, तुझं नाम, तुझा स्पर्श, तुझं ज्ञान, आणि तुझ्या पाशी राहणं. देह जरी पडला तर तू ढकलू नकोस, असं ज्ञान दे. मन तुझ्या आत रमू दे, तुझं भान येऊ दे, आणि तुझी स्थिती बघू दे. माझ्या आत्मस्थितीत मला जगू दे पांडुरंगा, हे दान माझ्या हृदयात दे हातात. हे मागाव वारेला जाऊन देत ते, न द्यायला काय झालं. वाट बघत आपली वार करायची दे, वाट बघत कमरे हात ठेवून, कोण कोण आहे, कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, शिखरावर बघते, शिखरावर असते की कळसाव, कोण यायला, कोण यायला, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, बघत की नाही. ते पांडुरंग आहे, आणि तो वार करायचा प्राण आहे, आणि त्याचा अवतार माऊली आहे, त्याचा शेवटचं गुरुजी आहे, आणि त्याच व्यासपीठ माझ्या खाली आहे, माझ्या जवळ आहे. काय संप्रदाय आहे आमचा, अनमोल आहे. जीवन है अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मिट्टी मध्ये घालायला संसार म्हणजे मातीचे घे. ते बोलत प्राण देतो आपण लेकरांना, तो आपला प्राण घेतात. बाप्पा, माय बाप प्राण त्याला अर्पण करतात, माझं बाळ, ते होतो काळ. आबा बाबा होत नाही का जन्मताना एखाद्यास माय मिळेल तर काळ नाही का? मरत नाही का माय? नाही का बाळ काळ? हे कळावं भावी. त्याचा चिटका, त्याचं प्रेम, त्याची वासना, त्याची आठवण बंद करा. त्याची आठवण कारण आता संसारात निघायचे आणि त्याच्यापाशी थांबायचे. ते जागा देईल का माहित नाही, त्याला जागा मागायची. ती जागा आत्मस्वरूपाची. ती भेटण्याची काळ श्रवणाचा, आणि त्याची मिठी म्हणजे ज्ञानाची, त्याची पुष्टी म्हणजे वेदाची, त्याची प्रतीती म्हणजे माऊलीची ओवी. की नाही? मग ही सोडावं लागतं की नाही? नाही, हेच घोट्याचं मुलूस तर येड्या पाया शिकते त्या संसाराची इस्तू लागा. त्याला काय मिळतं त्याच्यात ताई? करायचा, फेकायचा, बाजूला सरकायचं, आपलं चिंतनात रमायचं, आत्मज्ञान भोगायचं, पांडुरंगाला बघायचं, आणि शेवटी त्याच्या चरणापाशी मनाला बांधून ठेवायचं.
रिकामी भनभन. त्याला म्हणायचं श्रवण भक्ती. बापा मंगळा पटापट बाई आली. कुठं पडली तिथे, कुठून पडली ती? नाही येत ना. बरं नको वारीला गर्दा मरशील तू. चुकणार नाही का? बघा टाइम चुकत काय? किती करा. बरं नको येऊ. मग आत्मचिंतन आपलं तन मन धन याचा विनियोग आपल्या मुक्तीसाठी. आपलं धन आपल्या देवासाठी. पोट्ट घ्यायच्या खांद्याच्या वर गेलं कमव म्हणायचं, आणि पोट्टी बाहेर गेली की आता मागू नको म्हणायचं. बरोबर आहे ना? कार्ट वर गेलं खांद्याच्या की कमव म्हणायचं, आणि कार्ट ती बाहेर काढली की आता तू गप्प बस म्हणायचं. पण माय कुठं बसती? अवघड खेळ जाऊ दे, आपला संसार नाहीये. ठीक आहे. मातयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रकू सत्य के. वावोची गा म्हणून संसार तरू सत्य के. वावोची गा. संसार तरू सत्य नाही, खोटा आहे. वाव म्हणजे मिथ्या आहे. बेटा वेदांती भाषा आहे बाबी. मिथ्या ही भाषा तुम्ही कधी ऐकलं का? सत्य म्हणजे जे नाश होत नाही ते कळतं का? आपण म्हणतो सत्य म्हणजे खरं, मी खरं बोलले, ते नाही. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित वस्तू. तिन्ही कालामध्ये परमात्म्याचा नाश नाही, तो जात नाही, येत नाही. आणि जगत तिन्ही काळात राहत नाही, ते प्रलयात जातं. भूतकाळ होतो, वर्तमान काळ भूतकाळात जातो, पुन्हा भविष्य तयार होतं. ह्या तिन्ही काळाचं गमन आगमन असतं. आता वर्तमान काल आहे, पुन्हा भूतकाळ आहे, मागचा भविष्यकाळ. मग ह्या तिन्ही काल एकात एक आहे का? आता आपला वर्तमान काल चालू आहे, इथं भूतकाळ समोर आहे का तुमच्या? खरं सांगा. नाही. आता भूतकाळामध्ये भविष्य आहे का? मग एक काळामध्ये दुसरा काल नसतो, दुसऱ्या काळात तिसरा काल नसतो, पण तिन्ही काल भगवंताच्या सत्तेवर असतात. आणि भगवंता तिन्ही कालाला जाणतो. आणि तिन्ही काळाचा भाग जरी झाला, तिन्ही काल जरी गेले, तर परमात्मा तसाच जीव कातिम असतो. त्याला म्हणायचं त्रेकालिक अत्यंत अभावाचा निश्चय. त्रेकालिक अत्यंत अभावाचा निश्चय. तिन्ही काळात तो असतो, आणि तिन्ही काळाला तो प्रगट करतो, आणि तिन्ही काळाचा प्रलयात नाश होतो, तेव्हा पण तो असतो. त्याला म्हणायचं त्रेकालिक अत्यंत अभावाचा निश्चय आणि वस्तुदर्शन, परमात्म्याचं दर्शन. तरी तुम्हाला वेदांताची भाषाच माहित नाही राजा. मला कळतं तुमच्या अनुभवावरून, बोलण्यावरून. कारण श्रवण भक्ती अशी दिलेलीच नाही कोणी. तुमची चूक. मी तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला बोलू लागले, मी सत्य आणि वाव तो म्हणले. माऊली मूळ अज्ञान असतं बोला, ठीक आहे. त्याचे कार्य हे केतुके, हे काय खरे? त्या जगताला संसार वृक्षाला दाखवणारच मूळ अज्ञान, मूळ कारण अज्ञान आहे. आणि कारणाचं कार्य हे जग, संसार वृक्ष जगत आहे. त्याचं जर मूळ अज्ञानच खोट आहे, कटक आहे, त्याचं कार्य सत्य होईल. सत्य म्हणजे त्याचा नाश होत नाही, आणि संसार वृक्षाचा क्षणाक्षणाला काय. मग नाशवंत पदार्थाला खरं कसं म्हणतो? कळून दिले. आता ऐका. म्हणून संसार दुःख सत्य की वावोची गा. संसार वृक्ष सत्य नाहीये. वाव म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे दिसता क्षणी खरा नाही, दिसण्याच्या पूर्वी त्याला रूप नाही, आणि दिसल्यानंतर राहत नाही. त्याचं नाव तिन्ही कालामध्ये त्याचं रूप नाहीये, त्याचं नाव मिथ्या आहे. ही वैदिक भाषा आहे बेटा. आणि ही भाषा आमच्या मठात सारखंच होतं आम्हाला, सारखीच भाषा. म्हणून तुम्हाला जी मी बोलते ना, हे रटप आवडत नाही, हे बडबड बडबड आवडत नाही आम्हाला. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्यांना बडबड आवडती का बहिरंगाची, त्यांना अंतरंग नसते. हे आत्ता कळालं मला. त्या अंतरंगाचे अधिकारीच नाही. त्यांना गोष्टी, गप्पा, कथा, त्या बडबड, एक गोष्ट 15 मिनिटं रंगवायची, डोकं उठत पाहावी आमचं. बरोबर आहे. एकांतात राहायचं, ओवीचं ज्ञान घ्यायचं, आणि आत्मस्वरूपात समरस व्हायचं, अंतरंगातलं ज्ञान भोगायचं. हे आम्हाला आधीपासून आहे. तुम्हाला ते माहितच नाही. मग काही बी आवडतं ना, चव ना डबे चव. आमचं मन लागतं का? लोणी खाणार घुरट ताक पिल का हो? आता घुरट टाकायला लोणी माहितच नाही, दिलंच नाही. लोणी काढून घेतलं, ताक तुम्हाला दिलं. हाय नमुने असले, नमुने आहेत. आता ऐका,
आणि अंतया नाही ऐसे बोलिजे काही तेही साचची पाही एके परी. ऐका, अंतया नाही, हा संसार वृक्षाचा अंत नाही हे पण खरे. कारण एक फांदी फुटली की घेतली की रे, मग अंत नाही हे तुला बोलण्यापुरतं खरे. पण त्याचा अंत होतो पण फाटा उठतो. तुला वाटतं तेच फाटा पाहिला. कसा दिसतो वृक्ष? एक फांटा मग दुसरा फांटा, 10 फांटे पुन्हा एकाला दोन येते, एकाला 2 नाही 10 कुठं कुठं वरी गेल्या उगवत मग तुझं म्हणणं थोडक्यात खरं तिथं अंत होतो, पण त्या अंत तसा नाही. तुझं म्हणणं लटकं वाटत नाही, पण तुला खरं कळत नाही. तुझे सत्य म्हणतोस ना, याचा अंत म्हणतोस ना, तसं नाही. पण ऐका कसं आहे. आणि अंतया नाही ऐसी बोली जे काही त्याचा नाश होत नाही असं जरी म्हटलं तर ते पुन्हा फांटे दिसतेच की. तुम्ही म्हणतात नाश नाही दिसायला फांटा, नाश झाल्या फांटा दिसूच नाही, पण ते पडलेला फांटा कुठं दिसतो? नाही ना, कुठं दिसतो? कळतच नाही ना. असे ते साचची पाही एके परी हे अंत आणि अंतया नाही, झाला अंतच नाही. ऐसे बोलले जे काही ते साचाची पाय एके परी, ह्याचा अंत होत नाही. म्हणते ब्रह्मज्ञान अंत होतो ना. पण तुम्ही म्हणता दिसतो आम्हाला, ह्याचा अंत कुठे? पंटाला पंटा पंटाला पंटा. तुझं बोलणं तात्पुरतं करे. आता कसं कुठे पुन्हाच म्हणतो तरी प्रबोध जवळ जवळ हे प्रबोध म्हणजे तुला जाग नाही. तव तव निद्रा काय अंत आहे की रात्र न सरे जवन पाही तया आरी तो. जेव्हा तू जागा होत नसतो तुला झोप निद्राच आहे. तो तसं तू ज्ञानातून अज्ञानातून जागा होत नसतो तुला ते खरंच आहे जगात. म्हणजे वरच्या उचा प्रयास खालच्या उच असतो. वरच्या उचा प्रयास खालच्या उत्तर निरूपण समन्वय दोघांचा एकत्र होतो. जर समजून घेतलं तर बघा. तरी प्रबोध जवण हे तव निद्रे काय अंत आहे. तू उठलाच नाहीस तर निद्राचा अंत होईल का? तसं तू अज्ञानाचा अंत केला नाहीस तर तुला जाग आहे का? नाही. अज्ञानाची निद्रा कुठे गेली? नाही तर तुला जाग नाही भगवंतासाठी. अंधार गेला प्रकाश आहे ना, तसं अज्ञान गेला माझं ज्ञान आहे ना, माझं भान बी ज्ञान बी. की रात्री न सरे तवन पाहे तयार होते. रात्र नाही सरलं तर अंधार गेलाय का? तर अंधारातच आहे. तसे ज्याला मी कळत नाही ते अज्ञानातच आहे. कुठं समजले? फार सूक्ष्म भाषा माऊलींची. अगाध ज्ञानी झेपत नाही बुद्धीला आपल्या, म्हणून संत लागतात ना. तुम्ही असू या आम्ही असू. तैसे जव पार्था विवेकून धुवी माथा तव अंत नाही अश्वत्था भवरू खाया. पार्था विवेक धुवी माता, ज्या माथ्यामध्ये विवेकाला सुरुवातच नाही जन्मच नाही तर हा संसार वृक्ष भवरुका तव अंत नाही अश्वत्था भवरुकाया. वृक्षाचा अंत होतच नाही. विवेकाला धारण करणारी बुद्धी तुझी नाहीच आहे तर वृक्षाचा अंत नाहीच आहे. तुला जन्म मरण संपत नाहीच आहे. काय प्रबोध नाही. बापरे, साधी साधी भाषा आहे. बाया म्हणतात अहो कळत नाही. खरंच आहे ना. मग असं त्यांना नाही असं नाही. आपण असं म्हणू शकत नाही की त्यांना कळण्याचा बघ नाही, हे चुकीचं बघ नाही. पण त्यांना कळत नाही हे पण सत्य आहे. आणि का कळत नाही? अधिकार न्यूनता, अध्ययन त्रुटी, सतसंगती कमी आणि अध्ययनाचा नाही बुद्धीची प्रगल्भता. त्या मनाला त्या शब्दाचा आकार होत नाही ना, तोपर्यंत मनावर परिणाम होत नाही. आणि अज्ञान तिथलं सरकत पण नाही आणि ते भावना सुटत पण नाही. आत्मभाव सुटत नाही. परमात्म्याचं मिलन बुद्धीशी होतच नाही. आणि वाचून पुण्याशिवाय आता ते काही येत नाही. आणि असं का करायचं? भावार्थच नाही कळाला. होत नाही, जागृती होत नाही. वृत्ती नाही जागी, तिला कळतच नाही ना शब्द. बरं, हे न कळायला बाहेर त्रास होत नाही. हो नाही बेटा, तुला सांगतो जाणून घ्यायची पात्र नाही. ज्या हृदयाच्या पात्रामध्ये ज्ञान झेपतच नाही, अपात्र.
आणि बाकीचं करायला पागल. खरंच पागल बायका असतात. ते करूच तर मी करणारच, मोक्ष करणार मन केला. राम राम माई. जव पार्था विवेकून उदवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवमुखाया वाजते वारे निवांत जवन राहे जेथिले तेथ तेथ तरंगता अनंत मनावीचे के वाजते वारे निवांत न राहे जेथल्या तेथ तरी तरंगता अनंत मनावीचे ना. जिथलं वारं वाहते ते जिथल्या तिथं गेलं नाही, निवांत झालं नाही तर तरंगाला सुरुवातच आहे. जसं वृत्ती चंचल आहे त्यावर माझी भेट नाहीच आहे. जिथून वृत्ती आली तिथं गेली तर माझी भेटच आहे. वारं व्हायलाच नाही, जिथून वारं वाहत राहिलं तरंग चालूच आहे. आणि वारं वाहणं थांब झालं पाणीच आहे. मनोनी सूर्य जे हरपे जे मृगजळ भास लोपे का प्रभाजाय दीपे मालवलेनी प्रभाजाय दीपे मालवलेनी. दिवा विजला, प्रकाश गेला, सूर्य गेला, मृगजळ गेलं, अज्ञान गेलं, देहभास गेला, वृत्ती गेली, आत्मभाव आला, संत गेले, दैन्य आलं. संत जाऊन जगात लोक पावते. म्हणून तैसे मूळ बीज विद्या खाय. आता असे दृष्टांत संपले. तैसे जैसे म्हणले की दृष्टांत, तैसे म्हणले की सिद्धांत. त्या स्वरूपाकडे येण्यासाठी हे चार दृष्टांत उदाहरण. फॉर एक्झाम्पल ऐका. तैसे मूळ बीज विद्या खाय. ऐका, जी मूळ बीज संसार वृक्षाला दाखवणारी जी मूळ बीज आहे ती अविद्या तिने जर खाल्ली ज्ञानानं तर आहे का वृक्ष? अविद्या ब्रह्मज्ञानानं मरती. आणि ती अविद्या तुम्ही वाढवली, मी केलं कर्म, मी गेले आणि मी आले. अविद्या वाढवली का फुडली? वाढली. मी मौन केलं आणि भजन केलं आणि माझ्या घरी पारायण झालं. आबा 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 आबा. मी बी संपलं नाही, माझे सरकलं नाही. पारायणापेक्षा तत्परायण होऊन दाखवावं. मरे पण कर्मच का? तत्परायण कधी होतीस? आपल्या चिंतनात, आपल्या श्रवणात आणि आपल्या स्वरूपात मनाला सोडून दिलं ती खरं पारायणे. बाई कशा तुझ्या जीवाची लाई लाई लाईलच का ती बाई? दुसरं येतं काय तिला? सांगा ना तुम्ही. तुझ्या अंतरंगामध्ये पांडुरंग परमात्मा विराजमाने आणि तुला जगताची जाणीव आहे. वृत्ती जगताकडे तुझी. वृत्तीला वाद नाही, वृत्तीला ज्ञान नाही, वृत्तीचा बोध नाही, वृत्तीमध्ये पांडुरंग नाही, वृत्ती ईश्वरास समर्पित नाही. तर तुझ्या कर्मात, तुझ्या धर्मात, तुझ्या जगण्यात अर्थ नाही. हे कळणं महत्वाचं आहे. आणि ही भूमिका ही निसत्वाची आहे आणि हे ज्ञान मोक्षाचं आहे आणि ही सत्ता परमात्म्याची आहे आणि ही तिथं जाणं बुद्धीचा धर्म आहे. माऊली का लिहिल्या गेली? गीता का मुखातून आली? सत्संगामध्ये श्रवण का तयार झालं? जीवाचं देहाचं भान कसं संपवलं? साधून जगाला मार्गदर्शन कसं केलं? साधूच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याचा जो प्रगट भाव असतो ते ज्ञान त्या बोधातून साधकाच्या हृदय मंदिरात कसं गेलं? कालचं कसं होता पाठ? कसला पाठ होता? जाग्यावर मूर्छा यायचं काम होत. खूप सुंदर. हे कर ते कर, हे वाच. काय वाचण्यात मरायचं? कधी तू तरायचं ग भेंडर? हा, कवडीची अक्क जळण. बरोबर 3 तास येऊन बसती का बाई? हा, गुडगण नीट नाही, मुंडकण नीट नाही, तुझं मन नीट नाही. आधी रिकामता. आपल्या चिंतनासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी काय तुमच्यावर पाऊस टाकायचा आमचे गुरुजी, तरी परिणाम नाही.
हे करायचं ते करायचं ते करायचं करवत तुमच्या तोंडात. संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन नाही तुझा, गुरु विन नाही तुझा, नाही पाहता गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना, कदा काळी डळमळेना, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु साधकासी साह्य, गुरु साधकासी साह्य, गुरु भक्तालागी माय, गुरु भक्तालागी माय, गुरु कामधेनु गाय, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतसे, भक्ता घरी दुबतसे, गुरु हा सुखाचा सागरू, सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टाचे दंडन, गुरु दुष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारितसे, नाना परिवारितसे, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिदला आमासी, बाप रुक्मा देवी वरासी, ध्यान मानसी लागले, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू. जीवनामध्ये गुरु धैर्याचा डोंगरू त्याला काळी डळमळेना, तारक मंत्र दिला मासे, तारक मंत्र दिला मास. काय बोलतोय भाषा, किती पाठांतर आहे. काल मिळाला ज्या खाय तैसे, तैसे म्हणजे कैसे तुम्हाला सांगते, तैसे मूळ बीज विद्या खाय. जस दिवा विजला, प्रकाश गेला, झोपेतच बसलाय, जाग कुठे कुठे, निद्राच गेली नाही तर जागृती कुठे आहे. तसं अज्ञानच गेलं नाही, माझी प्रतीती कुठे आहे. तैसे जेवढे उदाहरण दिले तैसे, जो दिवा मानवला प्रकाश गेला आहे ना. जसं दिव्याची ज्योत विजल्या गेली, अंधार झाला, तस ही अविद्या तुमच्यात आली, माझ्या जाणण्यासाठी अंधार झाला. मला जाणणं म्हणजे प्रकाश आहे आणि जगत कळणं म्हणजे अंधार आहे, अविद्या. किती सूक्ष्म निरूपण आहे, तैसे सूक्ष्म. आणि आपल्याला हे प्रबोधन होत नाही बेटा, पारायण करणं भाग वेगळा आणि ओवीचा रस बुद्धीनं चाकणं वेगळं, हृदयामध्ये वेदाचं ज्ञान नांदणं वेगळं आणि अंतरंगातलं अज्ञान टाकणं वेगळं आणि आत स्वरूपाची भेट घेणं वेगळं. एक का सगळं नाही बेटा. आतल्या पांडुरंगाने वृत्तीने जेव्हा मिलन होतं, त्या वृत्तीमध्ये ज्ञानाचं सामर्थ्य असतं आणि गुरुची पावर असते, श्रवणाची धार असते आणि वेदाची तलवार असते, तेव्हा अविद्येला कापता येतं. बघा कसे सांगितलंच मग त्यांनी, हे शब्द कसे तर बघा ना, रस काय अभंग तयार व्हायले. बघा ना, धार वार तलवार, म्हणजे प्रयास कसे येतात तिथं एका क्षणात. उंच अधिकारी घेतो आणि बाकीच्या अधिकाऱ्याला फक्त ऐकतात. प्रगती काय नाही बेटा. तेच मूळ बीजा विद्या खाय, ते ज्ञान जे उभे होय, ते ज्ञान जे वरी बघा, खाली बघूच नका तुम्ही, नंतर वाचत बसा. ते ज्ञान जे उभे होय, मूळ विद्या खाय. ब्रह्मज्ञानानं, साधूच्या बोधानं, ओवीच्या शक्तीनं अविद्या खाऊन टाकली, प्रकाश
दिवा लावला अंधार खाल्ला, दिव्यानं अंधार खाल्ला आणि बोधानं अज्ञान खाल्लं. ज्ञान उभे होई, सर्व प्रगट झालं. उभे होई ती भाषा त्यांची. सर्व प्रत्येमध्ये जागृत झालं, प्रगट झालं. ज्ञान उभे होई. ऐका, ते चितया अंत आहे एरवी नाही. ते चितया अंत आहे, तेव्हा ज्ञानाचा अंत आहे, संसार लक्षाचा अंत आहे, एरवी नाही ना. सांगा आता काय कळायचं राहिलं? चला बोला. शब्द शब्दाच उकर आहे. एका एका शब्द काना मात्र आहे. एका एका सांगा आता ह्याच्यापेक्षा कोणती ज्ञानेश्वरी कळायचं राहिले? त्याच्यापेक्षा कोण आणखी काय नाही, ह्याच्यापेक्षा काही सार नाही कुठंच. आणि आपलं चिंतन जगात श्रेष्ठ आहे, जगात. राम आमची बुद्धी द्यायलाच तसला. आणि अजून एक सांगते हात जोडून, ती ज्ञानेश्वरी कधीच लावून दिली नाही, कोणीच नाही, कधीच नाही. 4-5 वया लावून दिले मठात. आज 9,000 वया लावण्याचा या आयुष्यात, या देहाच्या तपस्यानं आज जीवन मंगल बनायले. आनंद आहे आज. कधी लावून घेतलं नाही, कधी ऐकलं नाही, आणि तेव्हा मी उकलाय नाही. हृदयाचं भाग्य आहे माझ्या. साधक मिळाले भाग्य चिवून द्यायला नाही बेटा. कधीच शिकलं नाही, कसं काय कळते सांगा बरं? ही भजनी लोक ऐकून शिकतात, घरी शिकत काय? तसं आम्ही ऐकलंच नाही, मग शिकलं कस काय? हे तर उत्तर द्या. ऐका उत्तर. तसं आपण बोलवणार ज्ञान माऊलींचं आहे, आणि ती शक्ती त्यांची आहे, कृपा त्यांची आहे. पण एक आनंद होतो ह्या हाडामासाला, ह्या आयुष्यामध्ये एक सार्थक झाले ह्या देहाचं. हे कधी ऐकलं नाही, कोणी समजून पण दिलं नाही, पण इथं कमी पडत नाही. अहो भाग्य माझ्या या देहाचं, माझ्या आयुष्याचं नाही. जे शब्द वेदाचा माहित नाही, अनुभवी आपल्या मनातून जात नाही. काय भाग्य ना देहाचं, माझ्या जीवनाचं कल्याण झालं. अगदी अगदी खूप कमवलं आम्ही, काही मागायचं नाही पांडुरंगाला. काहीच काय नाही, सगळं बरोबर मागायचं उरलं नाही, काही उरलं नाही बाबा. हे कळालं नाही असं कधीच नाही. अमृतानुभव राम राम. ऐसी याची अतिशब्दी तो आळ नव्हे अनरोधी बोलया. तो अनादी कसा आहे, हे आळ नाहीये. हे तुला मी सांगतो. संसार वृक्ष हे दाखवणार अज्ञान ज्या अनादी कालापासून आहे, आणि त्या अनादी सत्तेपासून संसार करा वाटतो, आणि अज्ञान त्या ब्रह्मज्ञानानं मरतो. जगताचा वाद होतो, स्वरूप साक्षात्कार होतो, उभीचा चमत्कार होतो, आणि बुद्धीला भगवंताचा आविष्कार येतो. तेव्हा ती बुद्धी ब्रह्मरसात जाती, आपल्या स्वतःला पाहती, जीवनमुक्त होती, आणि सुखात रमती, सुखरूप बनती. त्याचं नाव ब्रह्मज्ञानाचा अंतरात असलेला ब्राह्मी भाव. कुंडली गोदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हॅलो.